पिंजरा पिंजरा रे. कशी भांडली ती महामाया ईर्षी ऐकलत ना ग. लागली आपल्या तमासगिरणीचा रंग दाखवाया. आता नवऱ्याशी बी पटत नसल तर कशाला ठेवायची असल्या पोरीला घरात. जमिनीसाठी आणि घरासाठी. तरी मी सांगत होते इरला, ही पोरगी तुला काही सुख द्यायची नाही, नको करू लगीन हिच्याशी. पण तवा माझं ऐकलं नाही त्यांनी आणि बांधून घेतली असली धोंड गळ्यात. आता मिरे वाटतीये त्याच्या डोक्यावर. आनंदी, तुला माहिती आहे तू किती सुंदर आहेस. तुला पहिल्यापासून आजपर्यंत मी एकदाही शांतपणे झोपलेलो नाहीये. कभी तुला कळतंय का तू काय बोलतोय? मी तुला काही वेडवाकडे बोलण्याच्या आज जातो. आनंदी, आय लव्ह यू. अरे काय? तुला रूम मधून बाहेर पाठवलं म्हणून मला खूप गिल्टी वाटत, म्हणून तुला बोलवायला आलो इथे. आणि पण तू कबीरवर का हात उचलला? खूप विश्वास ठेवतोस ना तू याच्यावर. अरे त्याची तेवढी लायकी सुद्धा नाही. पण आनंदी, अगं झालं तरी काय? तो मला आय लव्ह यू म्हणाला आणि माझ्या कमरेत हात घाल म्हणालात की नाही तू? हे हो, मी मान्य करतो की मी आय लव्ह यू म्हणालो हिला. पण काही अशा गोष्टी आहेत ज्या मला आत्ता हिच्यासमोर बोलायच्या नाही. त्यामुळे तू तिला आज जायला सांग, मी सगळं एक्सप्लेन करतो तुला. तुला कळलं पाहिजे राजा, हा कबीर आपला मित्र नाहीये, तो शत्रू आहे आपला. सगळं कळलंय मला. त्याच्यात आणि नारायणीत नक्की काहीतरी झालं असणार आणि म्हणूनच तो टेस्ट करायला नाही म्हणतोय असं म्हणाली मला ती. काय आनंदी असं म्हणाली? हो. अरे त्यानंतर ना मी तुझी बाजू घेतली तर अचानक भडकली माझ्यावर. म्हणाली तू पण तसलाच आहे म्हणे, उगाच वीरची बाजू घेतोय. मी म्हटलं हे बघ असं नाहीये, वीर माझा भाऊ आहे, खूप जवळचा भाऊ आहे. तू माझी लाडकी वहिनी आहे. वी आर लाईक फ्रेंड्स. आय लव्ह बोथ ऑफ यू. आय लव्ह वीर, आय लव्ह यू. तर माहित नाही काय झालं, अचानक भडकली यार ती. कबीर, पण तुला माहितीये ना आनंदीला फार काय इंग्लिश येत नाही रे. अरे हो, मी ते पण सांभाळून घेतलं, तिला समजवलं काहीतरी. हा, पण त्यानंतर ती उठली आणि सरळ आत निघाली. म्हणाली आता जाऊन वीरला विचारतेच की नारायणी आणि तुझ्यामध्ये काहीतरी झालं होतं का, आणि जर तसं असेल तर मला काही इंटरेस्ट नाहीये संसार करण्यात. असं म्हणाली आनंदी? अरे शब्द जरा वेगळे असतील पण अर्थ तोच होता. अरे शिवाय तिने मला शपथ पण घातली रे की हे वीरला सांगू नको. पण कबीर मला सांग, तुमचं जर सगळं एवढं व्यवस्थित बोलणं चाललं होतं, मग तिने तुला मारलं का? अरे ती ताडकन उठली आणि आत निघाली. म्हणाली मी आत्ताच्या आत्ता वीरला जाऊन सांगते की नारायणीच्या पोटात जे मूल आहे ते तुझं याची मला खात्री आहे, आणि असं असेल तर जा नारायणीशीच संसार कर. अरे मी तिला अडवायला गेलो आणि खाल्ली थोबडीत. ए वीर, पण तू काय जाऊन तिला बोलू नकोस हा. तशी चांगली आहे रे बिचारी, आणि आता जे काही चाललंय त्याचं प्रेशर तिला जाणवणारच ना रे, साहजिक आहे ते. मला मारलेली ही कानाखाली तुला फार महागात पडेल आनंदी. माझं प्रेम झिडकारलंस तर तुला तुझा वीर कधीच मिळणार नाही, कारण तू मला मिळाली नाहीस तर मी तुला वीरलाही मिळू देणार नाही. आता एक तर तू माझी किंवा मग कोणाचीच नाही. स्वतःला खरं सिद्ध करण्यासाठी उगाच नारायणीसारखं चीप वागू नकोस आनंदी, तुला नाही शोभत ते. मी नारायणी सारखं वागत नाहीये, तुला तिच्यापासून वाचवण्याचा प्रयत्न आनंदी करते. प्लीज, आनंदी पुढचे काही दिवस प्लीज तू तुझ्या वडिलांकडे जाऊन राहा, कारण मला तू या खोलीतच नाही तर या घरातही नकोस. नाहीतर उगाच आपले संबंध कायमचे बिघडतील. काय? आनंदी पुढचे काही दिवस प्लीज तू तुझ्या वडिलांकडे जाऊन, कारण मला तू या खोलीतच नाही तर या घरातही नकोस. नाहीतर उगाच आपले संबंध कायमचे बिघडतील. पिंजरा